कुठे लावलं गेलं तर आपल्याला श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं कि इस देश में वो निशान जो पंतप्रधान नहीं हो सकते आणि तसंच झालं। आणि या 11 वर्षात अशी एक किमया झाली की हे 370 कलम हे रद्द झालं। आपण जोरदार टाळ्यांनी मोदी साहेबांच्या खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे आणि या परिवाराचं रोपटं श्यामाप्रसादजींनी लावलं आणि त्याचा आज आपण बघतो तो एवढा मोठा वटवृक्ष या इकडे झालेला आहे। सुरेखाताई तेथले या 11 वर्षाचा पूर्ण उहापोह करतील, परंतु एक ओबीसी नेता म्हणून मला ओबीसीबद्दल नरेंद्र मोदीजींनी या 11 वर्षात काय केलं त्याबद्दल काही सांगणं हे क्रमपात्र होतं, त्यामुळे मी या इकडे उभा राहिलेलो आहे। सर्वप्रथम आज असा देश आपला भारत देश आहे की ज्याचा पंतप्रधान हा ओबीसी समाजाचा आहे आणि त्याचबरोबर सर्वात जास्त मंत्री हे ओबीसी समाजातले आहेत। त्याचबरोबर आपले राष्ट्रपती हे आदिवासी समाजाचे आहेत, त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग जे काय असतं ते आज जर कुठे सांभाळलं गेलं असेल तर नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात। एक ओबीसी समाजाचा घटक म्हणून एक मला आनंद वाटतो की यामध्ये मंत्रालयामध्ये एक स्वतंत्र मंत्रालय भारत सरकारमध्ये ओबीसी साठी स्थापन करण्यात आलं। जे स्थापन भारत सरकारमध्ये झालं त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालय स्थापन झालं। आणि सर्वात मोठी गोष्ट या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सर्वात महत्वाची ठरते ती म्हणजे इतके वर्ष अडलेली जातगणना, जी जातनिहाय जनगणना आपण चालू करतोय। आपलं सरकार आता थोड्या अवधीत ही जनगणना चालू करेल, हे खरं म्हणजे एक मैलाचा दगड या सगळ्या 11 वर्षात होईल असं मला वाटतं। ओबीसींसाठी विविध योजना आहेत ओबीसींसाठी नरेंद्र मोदी सरकारने केले, त्याच्यामध्ये मी ह्याला सुरुवात करील तर अगदी छात्रालय असेल, अगदी आपल्याला माहिती असेल आपल्याला ज्या छोट्या छोट्या गावात जातो त्यामध्ये घरकुलं मिळायची जी एका समाजासाठी किंवा आदिवासी समाजासाठी किंवा आदिवासी समाजापेक्षा आदिवासी समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत कातकरी समाज वगैरे त्यांच्यासाठी मिळायची। आज सर्वप्रथम मी माझ्या गावात सुद्धा ओबीसी समाजासाठी सुद्धा घरकुलं चालू झाली आर्थिक निकष पाहून। इतकं मोठं काम हे नरेंद्र मोदीजींनी केलंय, त्यामुळे त्यांचा गर्व असणं हे 100% आहे, अभिमान तर आहेच आहे। आणि नरेंद्र मोदीजींनी हे जे परिवार आपला जो वाढवलेला आहे भारतीय जनता पार्टीचा परिवार वाढवलेला आहे त्याला अजून यश लाभो। आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की 14 कोटीचा आपण पल्ला हा पार केलेला आहे सदस्यत्वाचा, हा सुद्धा आजच्या दिवसाची मोठी घटना आहे। आणि त्यामुळे भारतातली नव्हे, मी सर्वप्रथम सांगतो पालघरमधली नव्हे, या महाराष्ट्रातली नव्हे, या भारतातली नव्हे, या जगातली नंबर 1 पार्टी या भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सर्वजण आहोत याचा सार्थ अभिमान आहे। एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो आणि सुरेखाताईंना विनंती करतो की आपण या 11 वर्षाचा उहापोह करावा। आपण जोरदार टाळ्यांनी या मंडळामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचे 11 वर्ष पूर्ण, मोदी साहेबांचा 11 वर्षाचा प्रवास आणि त्याचे साक्षीदार म्हणून आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अशा या कार्यशाळेसाठी उपस्थित आपल्या मंडळाचे अध्यक्ष भाविंद्र कंसारा साहेब, तसेच आता त्यांनी मार्गदर्शन केलं मोदी साहेबांच्या प्रवासातील काही मुद्दे घेतले असे प्रशांतजी पाटील साहेब, तसेच किनी साहेब आणि अभयजी दारवाले साहेब आणि उपस्थित संगताई विजय आणि उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेविका। आपलं पद गेलं असलं तरी जोपर्यंत दुसरे येत नाही तोपर्यंत आपणच आहोत, त्यामुळे सर्व नगरसेविका आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ असे भारतीय जनता पार्टीचे पालघर शहरातले कार्यकर्ते, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या 2014च्या आधी आपण कुठे होतो, आपला गाव कुठे होता, आपला समाज, आपला परिवार कुठे होता आणि 2014 नंतर जेव्हा मोदी साहेब पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्याच्यानंतर ह्या 11 वर्षात आपल्या गावाचा किती कायापालट झाला, किती विकास झाला, गरीब कुटुंबाचा किती विकास झाला याचे साक्षीदार म्हणून आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत। कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, प्रशांत दादांनी सांगितले की मोदी साहेबांचं काम कसं आहे। खरोखरच जेव्हापासून मोदी साहेब पंतप्रधान झाले 2014-15 म्हणजे तेव्हाचा तो सुवर्ण काळ होता। म्हणजे केंद्रात आपण होतो, जिल्ह्यात राज्यात आपण होतो, जिल्ह्यात आपण होतो आणि ग्रामपंचायती सुद्धा आपल्या होत्या। तसंच आपल्याला पुन्हा एकदा 25-26 सुद्धा हा सुवर्ण काळ पुन्हा एकदा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या साहाय्याने आणायचा आहे। परंतु त्याच्यासाठी या 11 वर्षामध्ये मोदी साहेबांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी काय काय केलंय हे आपण आपल्या मतदारांपर्यंत पुन्हा एकदा त्यांना जाऊन सांगणं, त्यांना जाणीव करून देणं की हे आमच्या मोदी साहेबांनी दिलंय।
कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गरिबांसाठी जेव्हा करोनासारखा भयानक असा रोग हा आपल्या संपूर्ण जगावर येऊन ठेपलेला होता आणि त्या काळामध्ये एकमेकाच्या दारात कुणी जात नव्हतं, कुणाच्या घरात जात नव्हतं किंवा एखादा पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याच्या समोरून सुद्धा कुणी जात नव्हतं. अशा या काळामध्ये जगवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त आपल्या मोदी साहेबांनी केलंय. जर त्या वेळेला मोदी साहेब नसते तर या आपल्या देशाचं काय झालं असतं याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. आणि तेव्हा जे पोट भरण्याचं काम आज आपण बघतो की आजही मोफत धान्य दिलं जातं. या करोनामुळे आज हे मोफत आजही मिळतं आपल्याला. जरी करोना नसला तरी सुद्धा आजही मोफत अन्न खातो. हे गरीब कल्याण अन्न ही जी योजना आहे हे मोफत धान्य आपल्या गावामध्ये आजही मिळतं आणि हे असं चांगलं काम हे मोदी साहेबांनी केलं. हे आपल्या जनतेला आपल्या मतदारांना जाऊन पुन्हा एकदा या येणाऱ्या नगर परिषदच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या मतदारापर्यंत जाऊन सांगणं हे आपली जबाबदारी आहे. तसंच आपण जरी म्हटलं की आपण लोकप्रतिनिधी असू किंवा पदाधिकारी असो, आपण कोणत्याच योजना घेत नाही का, तर आपण लोकप्रतिनिधी आहोत, परंतु तरीही आपण लाभार्थी आहोत. कारण करोनाची लस ही आपण प्रत्येकाने घेतलेली आहे, त्यामुळे आपण प्रत्येक जण हा लाभार्थी आहोत. म्हणूनच आपण हे सुद्धा सांगणं की एखादा लाभार्थी असेल की मी एकही योजना घेतली नाही, मी लाभार्थी नाही, परंतु करोना लस तर घेतलेली आहे, म्हणजे जे तुम्ही लाभार्थी आहात हे जाऊन सांगणं आपली जबाबदारी आहे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून. तसेच प्रशांत दादांनी सांगितलं की आवास योजना, याच्यापूर्वी आपण घरांची जी अवस्था बघत होतो की एखादी ग्रामपंचायत असेल तर तिथे मोजकी 5-6 घरकुले यायची. आज आपण बघतो की एखाद्या ग्रामपंचायतला असंच तुम्ही जाऊन विचारलं ना किती घरकुले तुमच्या ग्रामात, तर 100च्या वरती आहे. म्हणजे विचार करा, मागेल त्याला घर अशी आज जी ड यादीचा जो सर्वे झाला तो प्रत्येकाला ड यादीचा घरकुल आज मिळालेला आहे. ह्या वर्षी मला वाटतं काही कानी चालू केले पुढच्या वर्षी, म्हणजे प्रत्येकाला घर, राहण्याची सोय आणि पोटाला अन्न, ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा, याच्यातील 2 गरजा या मोदी साहेबांनी पूर्णपणे पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकाला घर दिलेले आहे, पोटाला मोफत अन्न देतात, म्हणजे अन्न आणि निवारा हे पूर्ण केलेले आहे. तसेच दुसरा हर घर जल जो संकल्प से सिद्धी, हा जो संकल्प मोदी साहेबांनी केला, नुसता संकल्प केला नाही तर संकल्प केला तो पूर्णत्वास पण आणला. आज संकल्प केलेला होता त्याने